काय झालं रे? बॅग घेतलीस? ऑर्डर दिली आपण ये. सेम टू सेम म्हशीसारखी एक्सप्रेशन दिलीस बघा. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, सकाळचे 11 वाजले आहेत आणि आता पावसाची सुरुवात झाली आहे. सकाळपासून बरोबर पाऊस विश्रांती घेत होता आणि आता सुरू झाला आहे. म्हणजे हे टायमिंग जे आहे ते माझं स्कूलला जाण्याचं टायमिंग आहे. म्हणजे त्याला माहिती आहे, ह्यो चालला की स्कूलला बरोबर पाऊस आपण पडायचा आणि याला लेट करायचा आणि याला शिव्या घालायच्या. म्हणजे याला आपोआप शिव्या मिळतात. हे की नाही मित्रांनो? असं तुमच्या बाबतीत झालं असेल तर प्लीज कमेंट बॉक्समधून सांगा. खरं तर काल पूनम आली होती आणि तिचं शूट होतं. शूट केली आणि ते परत तिच्या माहेरी गेली. आता ते उद्या नाहीतर परवा इकडे येईल. ती आवरला घरी आलेली आहे, कारण ती उद्या किंवा परवा येणार होते. पण आज थोडंसं आमच्या घरी काम निघालं, त्यामुळे तिला 11th आवरला यावं लागलं. अगदी गडबडीनं आलेली आहे ते, कारण हां आहे त्या परिस्थितीत आलेली आहे. कारण हे ते तुम्हाला दाखवता बा, हे जे कट्ट्याचं काम होतं ना, ह्यासाठी ती गडबडीनं आल्या. तर कुत्रं गेलं बघ पुणे त्यावरनं. होय. आणि बरोबर कट्टा झाला आहे मित्रांनो, वल्ला आहे अजून, आणि तेवढ्यात ते कुत्रे गेले बघा. त्या कुत्र्याला दुसरं काय काम नाही. तर ते आमचा कट्टा तर एवढं घाण करते ना, एवढं सगळं जंगल बिंगल ह्या इकडे आहे, तिकडं शी करत नाही ती. ते आमच्या कट्ट्यावर येऊन शी करते. असली ती कुत्री आहे तिथं. आणि तर माणसांपेक्षा कुत्रीच जास्त झाल्यात. हे काय असे चालल्यात बघा वाघ. तर मित्रांनो, आज स्कूलमध्ये प्लॅस्टिक हटाव देश बचाव ह्याच्यावरती थोडंसं आज काउन्सिलिंग होतं आणि सगळ्या मुलांना एक नंबर काउन्सिलिंग होतं. आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा वापर कसा कमी झाला पाहिजे या संदर्भात ते काउन्सिलिंग होतं. आणि माझी मुलगी आताच कामाला लागल्या. बघा प्लास्टिक दाखव. तर घरात जेवढं प्लास्टिक असेल तिने ते गोळा करायला सुरुवात केलेली आहे. आणि इथून पुढे आम्ही सुद्धा प्लास्टिकचा कमी वापर करणार आहे. समजा आम्ही बाहेर कुठेतरी खरेदी करायला गेलो तर आम्ही कापडी पिशव्या नेहमी हातात घेणार आहे. कारण त्यांनी सांगताना सांगितलेलं, आपलं जिथं चप्पलचं स्टँड असतं त्याच्यावरती लिहून ठेवायचं की जाताना की कागदी पिशवी तुम्ही घेतला आहात काय. आणि खरोखर एवढी भारी कन्सेप्ट वाटली ना मला. ते ग्लोबल वॉर्मिंगला कुठेतरी आपण कारणीभूत आहे मित्रांनो. आणि ह्यासाठी आपण खरोखरच पृथ्वी, आपण जसं घरात आपण स्वच्छता ठेवतो तसंच पृथ्वीसुद्धा आपलं घरच आहे. आणि आपण कमीत कमी रस्ते म्हणा किंवा काही प्लास्टिकचा वापर कमी केला पाहिजे. रस्त्यावरती इतरत्र कुठेही आपण कॅरीबॅग वगैरे प्लास्टिक कुठेही टाकलं नाही पाहिजे. आणि आपण साधी पाण्याची बॉटलसुद्धा, पाणी पितो की नाही ते सुद्धा प्लास्टिकचं नसलं पाहिजे. चहा पितो ते जे द्रोण असतं किंवा जे प्लास्टिकचे जे कागदी कप असतात, कागदी कप असतात, त्यासुद्धा आतून प्लॅस्टिकचं आवरण असतं मित्रांनो. आपल्याला वाटतं ते कागदी म्हणजे प्लॅस्टिक नाही आहे, पण ते सुद्धा प्लॅस्टिक आहे मित्रांनो. त्यामुळे ह्याचा वापर आपण कमी केला पाहिजे. तर मित्रांनो, 4 दिवसानंतर आम्ही दोघं एकत्र चहा प्यायला बसलोय. मी चहा पिते ह्या वाटीतून, कारण गणेशनं एवढी ढीगभर भांडी ठेवलंय मला धुवायला. आता साधा एक कप सुद्धा नाही आहे माझ्याकडे धुवायला. त्यात आज काम करायला काही लोक आली होती आणि त्यांना पण थोडंसं चहा वगैरे देण्यासाठी भांडी गेलेली आहे, त्यामुळे ती पण धुवायची आहेत. त्यामुळे यातून चहा पिते. कधीतरी चेंज. एवढं बरं वाटायला लागलं ना, पूनम घरी आले ना, नेहमी आम्ही दोघं एकत्र चहा पितो. एक सुकून मिळत आहे, सुकून. आणि माझं चुटकू काय करायला बघा, अभ्यास करायला. चुटकू आणि ते लावायचं बोरिंग काम आहे मित्रांनो, ही बॅग तिला अनबॉक्सिंग करायला आवडत नाही. अनबॉक्सिंगमध्ये थोडं नवीन असते, पण यात जुनं आहे सगळं. तर मित्रांनो, आत्ता आम्ही चाललोय पूनमला दहीवडा आणायला, कारण आजच आल्या घरी. त्यामुळे तिला म्हटलं की आज काही स्वयंपाक करू नकोस, मी तुला बाहेरून काहीतरी मस्तपैकी खायला आणतो. हा काय पाहिजे? दहीवडा ना? दहीवडा आणू ना? कहाणी का पाहिजे? हा पिलू तुला काय पाहिजे? तुला पण दहीवडा पाहिजे? का पाहिजे? दुसरं काय पाहिजे तुला? तेवढंच ना? सँडविच वगैरे म्हणजे बॅडावा म्हणजे? तर मित्रांनो, तिघांसाठी दहीवडा आणतो. जर माझ्या चुटकीला सँडविच पाहिजे असेल तर मग सँडविच सुद्धा घेतो. तिला सँडविच आवडते खूप, मला माहिती आहे. ते आता नाही म्हणणार, पण तिला आवडते. चला पिले, येणार आहेस ना? जॅकेट का काहीतरी, थंडी आहे बाहेर. ओ पिले, चीज भेळ पाहिजे तुला? मिळते का बघायला पाहिजे ते त्याच्याकडे. हां, साधी भेळ घेऊ? साधी भेळ नाही खात ती. खाता? चलो पिला, ये इकडे. ऑर्डर दिली आपण, ये. मित्रांनो, मस्तपैकी दहीवडा तर आणलेला आहे मी, पण परीला जे पाहिजे होतं ते मिळालं नाही. ते म्हणजे सँडविच. कारण तो जो गाडा होता आम्ही नेहमी जिथून घेतो तो गाडाच आज नव्हता. त्यामुळे बाळ माझं थोडंसं का होईना नाराज झालेलं आहे. हे की नाही? नेक्स्ट टाइम घेऊया हा पिल्या.
हां छान बाळ आहे. मग काय माझंच बाळ आहे ते. सेम टू सेम म्हशीसारखे एक्सप्रेशन दिलीस बघ आता. हे बघा आमच्या घरात जे बारकं बाळ आहे ते सगळ्यात बारकं बाळ हेच आहे. ते प्रिशापेक्षा पण हे छोटं बाळ आहे. ये आता ये. लय बोललास बायकोला नावं ठेवून झाली तुझी. ये. तर मित्रांनो आत्ता आम्ही आलो हे वॉकिंगला आणि मी आलो आहे पहिला आणि नंतर हळूच हे आल्या. चलो कशाला येऊ रे मी? मग तुला काय भेटेल काय मी? ते पण आहेच मित्रांनो. खरं तर मीच हिला भीते हे की नाही. खाली बघ. होय दिसते की मला राहणार आहे मी. गणेश कुत्रे. चल इथं. कुत्रे कुठनं हे काय करते हे तर लई घाबरते मला. तर मित्रांनो किती दिवसातनं आम्ही वॉकिंगला आलो आहे बाहेर कारण 4 दिवस तरी हे काय घरीच नव्हते त्यामुळं मी एकटाच चालवत होतो. काय झालं काय झालं रे बॅग घेतलीस. लॉक केलं सवयीप्रमाणे. 100 झाले की का नाही 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 100 नाही झालं. परत कर आता सगळं ते. मित्रांनो व्हिडिओ एक्सपोर्टला टाकला होता आणि तो 23 आहे का 10 कॅन्सल केलं. हां असू दे. हां हिला म्हणलेलं मी बॅग जाऊ नकोस तर बॅग घेतल्या. फास्ट व्हायले. ते तेवढा आता फास्ट होते तिथून पुढे सगळं स्लो होते. 60-70 पर्यंत गेलो. होय ना. जेवल्यानंतर नेहमी शतपावलं केली ना तर आपल्या आरोग्याला चांगलं असतं त्यामुळे मित्रांनो वॉकिंग करत जावा. आम्ही तर करतोय तुम्ही पण करा. गणेश बाबाचं सगळं लक्षात. सिरियसली वॉकिंग खरंच खूप चांगलं असते. मी तर जेवल्यानंतर वॉकिंग करतोच. भरलं का काय? मित्रांनो बॅरल भरायला ठेवला आहे. आवाज आला मला बॅरल भरल्यासारखा पण बॅरल भरलेलं नाही आहे. बोर काढायला माणसं येणार आहे उद्या त्यामुळे बॅरल पहिलं भरायला कारण त्यांचं कसं असतं झाली पुणे लय पेजी होता एकदम खतरनाक पेजी होता. तर उद्या बोर काढायला माणसं येणार आहेत आणि त्यांना कसं बॅरल भरलेला लागतो पाण्यानं. एक तरी बॅरल त्यांना भरलेला लागतो हातपाय धुवायला किंवा काय कशाला तर लागतंच त्यांना पाणी त्यामुळे बॅरल भरायला लावलं आहे. पाणी एवढं बारीक आहे ना त्यामुळं इथं थांबायला लागतं कारण हा नुकताच आज कट्टा केला आहे. ह्या इथे दिसणार नाही अंधारात कदाचित कट्टा केला आहे. ते जर पाणी भरून त्यातनं व्हायला लागलं की सगळा तो कट्टा धुवून निघायचा. हां आजच केला आहे नाही. त्यात गणेशचं लक्ष नसते त्यामुळे मी आली लक्ष ठेवायला. नेहमी असं करते ही सगळ्या ठिकाणी माझ्यावर लक्ष ठेवायला असते. हां सगळ्या ठिकाणी नसते मी. सगळ्या ठिकाणी असते. सगळीकडे मी पोहोचू शकत नाही ना गणेश. मी एकटीच आहे ना गणेश. तुझे डोळे एक नाही आहेत खरं सगळीकडे असतात. रावणाला 10 डोके होती तर तुला 100 डोळे आहेत. 100 डोळे आहेत 100. चल आपलं बाउंड्री तपून तेव्हा कसं बघाले मला घाबरलं वाटतं. कोण कुत्र. मित्रांनो बॅरल थोडाच भरला आहे. आता बॅरल हा उद्या सकाळी लावतो कारण एकतर एवढी झोप आल्या ना मित्रांनो त्यामुळे आता काय ह्याच्याकडे लक्ष देत नाही. सकाळी लवकर उठतो आणि उरलेला बॅरल भरायला लावतो. बंद करतो चावी नाहीतर पाणी सगळं उलटं रिवर्समध्ये यायचं. तर आम्ही मस्तपैकी फिरून वगैरे आलेलो आहे. असं तर मग हा ब्लॉग आपण इथे संपू. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. बाय बाय. गुड नाईट. टेक केअर. चुटकी आमची झोपलेली आहे त्यामुळे ते आज तुम्हाला गुड नाईट टेक केअर म्हणायला नाही आहे ती त्यामुळे त्यामुळे चुटकी कडून बाय बाय गुड नाईट टेक केअर बघत राहा असं म्हणते ते.